नमस्कार. आज एक नाही, दोन नाही तर 3 रेसिपीचा कॉम्बो आणलेला आहे. तर सगळ्यात आधी आहे, सगळ्यांच्या घरी चपाती भाकरी उरलेलीच असते, तर माझ्या घरी ही चपाती उरलेली होती, तर त्याचेच तुकडे करतो आहे. तुकडे म्हणतात, कोण चिवडा म्हणतो, तसं आम्ही चिवडा म्हणतो ह्याला. सगळ्यात आधी चपाती छान मिक्सरला बारीक करून घेतली होती. त्यानंतर कढई ठेवली तेल टाकून तापायला. त्यानंतर त्याच्यात मोहरी टाकलं, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि छान बारीक कांदा कापलेला परतायला टाकलेला आहे फोडणीतच. हे छान परतत आलं की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे जरासं. नंतर पुन्हा मीठ टाकायचं. आत्ता हे टाकलं आहे, मिरची पावडर टाकलेली आहे. शक्यतो चिवडा करताना मिरची पावडरचा किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे म्हणजे पोह्याला टाकतो तसं, ह्या दोन्ही गोष्टीचा वापर करतात. तर सध्या मी लाल मिरची पावडर टाकते आहे. आणि हा चिवडा जो मिक्सरला आपण चपात्या बारीक करून घेतलेल्या आहेत तो. कोणाला बारीक आवडतो, कोणाला जाडसर आवडतं, तर नेहमीप्रमाणे मला बारीकच केलेला आवडतो. तर हा पूर्ण बारीक करून घेतलेला चिवडा छान परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्येच थोडासा नंतर आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे, जेणेकरून जरासं ओलसर होईल. किंवा मग आपल्याकडं थोडंसं वरण शिल्लक असेल किंवा आमटी वगैरे असेल ती टाकली तरी चालेल. नंतर मीठ टाकून घेतलं आहे पुन्हा अर्धं राहिलेलं आणि हे आपला चिवडा तयार आहे. नक्की करून बघा. ह्याच्यात शेंगदाणे टाकले तरीही चालतात. तर सेकंड रेसिपी आहे कांद्याची पात. कांद्याची पात, स्प्रिंग ऑनियन. तर चला, पात नेहमीप्रमाणे छान धुवून घेतली, त्याचं बारीक कटिंग करून घेतलं आहे. त्यानंतर कढईत तापायला ठेवून त्यामध्ये तेल टाकलं आहे बऱ्यापैकी. नंतर लसूण फोडणीला टाकलं आणि माझं हिरवी मिरचीचं वाटण तयारच असतं नेहमी, मग ते टाकलं. त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकलं आणि ही फोडणी छान परतली. थोडीशी करपलीच आहे, सो ठीक आहे. तर त्यामध्ये छान टाकलेली आहे बारीक कापलेली कांद्याची पात. तर थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, जेणेकरून लवकर आपली कांद्याची पात जराशी चोपेल आणि मऊ पडेल. कारण की सुरुवातीला पालेभाज्या खूप फुगलेल्या असतात, नंतर ते आचेवर गेलं की जरासं ते बारीक बारीक होऊन पूर्ण चोपून जातात. मग ती अर्धी पात आधी बारीक करून घेतली फुल गॅसवर आणि नंतर ही उरलेली अर्धी पात नंतर पुन्हा वरून टाकली, जेणेकरून लवकर कढई भरून जाते ना एकदमच सगळं टाकलं की. त्यामुळे माझ्याकडे 1.5 जोडी होती ही कांद्याची पातीची, ती करून टाकलेली आहे. सो त्यामुळे कढईपेक्षा क्वांटिटी जास्त होती भाजीची, त्यामुळं अर्धी आधी टाकली, ती चोपल्यानंतर अर्धी नंतर टाकली. अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर मुगाची डाळ टाकू शकता ह्याच्यात. बऱ्याच जणांना डाळ कच्ची लागते, तर त्यांनी आधी भिजत ठेवावी. आमचा तसा काही विषय नव्हता, त्यामुळे मी डायरेक्टच टाकलेली आहे डाळ. आणि ह्याच्यात जरासं जाडसर शेंगदाण्याचं कूट छान लागेल बघा, जरा दाताखाली आलं की छान वाटतं. अशा पद्धतीने आपली कांद्याची पात होत आहे, शिजत आहे. बघताय तुम्ही आता पूर्ण कांद्याची पात चोपलेली आहे. आता मीठ टाकून घेतलं आहे आपण ह्याच्यात. सुरुवातीलाच मीठ टाकलं तर आपल्याला कांद्याची पात फुगलेली असते, त्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. आणि प्लस आधीच मीठ टाकलं की खूप पाणी सुटतं कांद्याच्या पातीला, म्हणजे रस्साभाजी केल्यासारखंच होतं पूर्णपणे. त्यामुळे ही प्रोसिजर मी पूर्ण उशिरा करते. तर आपण पूर्ण अर्धवट शिजत आल्यावर नंतर मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि चला, आपली कांद्याची पात पण रेडी होत आहे. गरम गरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. थोडीशी ओलसरच ठेवते आहे, कारण की सुकेल तशी त्याचं पाणी जरासं आटून जातं ना नंतर, त्यामुळे. तर ही माझी कांद्याची पात छान अशी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. तर थर्ड रेसिपी आहे आपली दोडका. दोडका चांगला असतो, आयुर्वेदिक असतो, पण बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. आमच्या घरात पण अर्ध्या लोकांना आवडतो तो, अर्ध्या लोकांना आवडत नाही. 2-3 प्रकार असतात दोडका करण्याचे सुद्धा, तर त्यातला एक मी आज करत आहे. सगळ्यात आधी छान दोडके धुवून घेतले, त्याच्यानंतर त्याची सालं काढून घेतली.
साल मी आपलं बटाटाचं साल काढायचं जे यंत्र असतं त्यानेच मी त्याचं साल काढून घेतलं. कोण चाकूनेसुद्धा काढतं, ज्याच्या तुमच्या सोयीनुसार करावं. छान आपण दोडक्याच्या फोडी करून घेतल्या होत्या. त्यानंतर कढई ठेवली तापायला, त्यामध्ये मोहरी टाकली. सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट्स म्हणजे मोहरी. छान मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण टाकलेलं आहे जिरं, मग त्याच्यात हिंग. 99% माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये हिंग असतंच. तर मोहरी टाकली, जिरं टाकलं, हिंग टाकलं, लसूण टाकलेलं आहे ठेचून, आणि 2 मिरच्या शिल्लक होत्या, त्या वाळून चालल्या होत्या म्हणून त्याही टाकल्या. मला बऱ्यापैकी मिरची आवडते म्हणून म्हटलं मीच खाईल ती नंतर भाजीतली पण. ही छान फोडणी परतून झाली की त्यामध्ये हळद टाकलेली आहे. मिरची पावडर टाकतोय आपण. मिरची पावडर टाकू शकता, मसाला टाकू शकता. ज्याला हिरवा आवडत असेल त्याने हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा टाकू शकता. छान हे वाटण परतलं की आपण त्याच्यामध्ये दोडका टाकून घेतलेला आहे कापलेला. हात धुतलेला नाही आहे कारण की मगाशी धुवून घेतला होता अगोदरच आपण, त्यामुळे आता धुतलेला नाही आहे. आणि बऱ्याच वेळा दोडका कडवटसुद्धा लागतो, त्यामुळे तो खाऊन बघायचं जरा. बऱ्यापैकी छान परतून झालं की आपण मीठसुद्धा टाकून घेतलं आहे त्याच्यात. हाच दोडका ह्याच्यात अशीच आपण हरभऱ्याची डाळ टाकू शकतो. मला आवडते, म्हणजे आमच्या घरात आवडते त्यामुळे मी टाकते आहे. आणि हीच भाजी मीठ टाकून आपण झाकणावर पाणी ठेवायचं बंद करून, छोट्या गॅसवर. तर ते पूर्णपणे ह्याला पाणी सुटतं आणि आपण पातळ भाजी करतो तसं पाणी सुटतं आणि ती वाफेतच भाजी होते माझी पूर्ण त्याची. पण मला वाफेत किंवा सुकी करायची नाही आहे, मला जराशी ओलसर पातळच करायची. त्यामुळे मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही पाणी आपोआप आलेलं आहे त्याला भाजीला. हे मिठाचं आणि वाफेचं पाणी येतं. ह्याच पाण्यात जी भाजी शिजते ती पण खूप छान लागते, सुकी भाजी. ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, अप्रतिम लागते. पण मी टाकते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, कारण की आम्हाला जराशी पातळच भाजी लागते. डब्याला द्यायची असते भाजी, त्यामुळे जराशी ओलसरच छान लागते. तर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊन त्याच्यामध्ये आपण जरासं पाणी टाकतो आहे. वाफेचं पाणी जे ताटावर ठेवलं होतं ते टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता परत थोडा वेळ शिजून द्यायची छान. एकूण 15 मिनटामध्ये हे भाजी शिजते, कारण की वाफेवरच आपण पाणी ठेवलेलं असतं. तिथे अर्धी भाजी शिजून जाते. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून अर्धी राहिलेली पटकन शिजून जाते. हे बऱ्यापैकी आपली भाजी आटली आणि ओलसर झालेली आहे, कलर पण चेंज झाला आहे.